या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबाज संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा। हैदराबादमधील एका व्यक्तीने आपण मुघलांचे वंशज असल्याचा दावा केला आहे। इतकेच नव्हे तर त्याने मुघलांच्या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तूंवरही दावा सांगितला आहे। औरंगजेबापासून बहादूर शाह जाफरपर्यंत मुघल सम्राटांनी भारतावर शेकडो वर्ष राज्य केलं। 1857च्या उठावात इंग्रजांनी मुघलांचा पराभव करून दिल्लीच्या तख्तावर कब्जा केला। शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर हा होता। त्याला अटक झाल्यानंतर भारतातील मुघल साम्राज्याचा अंत झाला। मुघलांच्या वंशजाचे पुढे काय झाले, ते कुठे आहेत, असे प्रश्न अनेक जण आजही विचारतात। हैदराबादमधील एका व्यक्तीने आपण मुघलांचे वंश असल्याचा दावा केला आहे। इतकेच नव्हे तर त्याने मुघलांच्या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तूंवरही त्याचा दावा सांगितला। दरम्यान ही व्यक्ती कोण आहे आणि त्याने ताजमहालवर त्याचा दावा केला का? त्याच्याकडे काही पुरावे आहेत का, हे जाणून घेऊ। हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसीने असा दावा केलाय की तो मुघल साम्राज्याचा शेवटचा शासक बहादूर शाह जफरच्या 6व्या पिढीतील वंशज आहे। मुघलांच्या काळात बांधलेला आग्रा येथील ताजमहाल, दिल्लीतील लाल किल्ला, अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जमिनीवर त्याने अनेकदा दावा केलाय। याकूब तुसी स्वतःचा उल्लेख आधुनिक काळातील मुघल राजकुमार म्हणून करतो। मुघल सम्राटांसारखाच पोशाख घालून फिरणारा याकूब याआधीही अनेकदा चर्चेत आलेला आहे। काही दिवसांपूर्वी तो औरंगजेबाच्या खुलताबाद येथील थडग्याच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता। ताजमहाल ही भारतातील महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे। या वास्तूच्या इतिहासात अनेक गोष्टी दडल्यात। जगातील सौंदर्याची छटा असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या स्मारकांच्या यादीत ताजमहाल अग्रस्थानी आहे। इतिहासकारांच्या मते मुघल सम्राट शहाजहानने त्याची राणी मुमताज महलच्या आठवणी जपण्यासाठी ताजमहाल बांधला। 1857 नंतर भारतातील मुघल साम्राज्याचा अस्त झाला आणि इंग्रजांनी आग्रा येथील ताजमहाल त्यांच्या ताब्यात घेतला। दरम्यान या ताजमहालवर याकूब हबीबुद्दीन तुसीने त्याचा दावा सांगितलाय। या संदर्भात त्याने हैदराबाद येथील न्यायालयात ही धाव घेतली आहे। ताजमहालवरील दावा सिद्ध करण्यासाठी याकूबने त्याचा DNA अहवालही न्यायालयासमोर सादर केला आहे। सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे।